खाऊन जेवण घर घेणे आज मानले सुतारणे सांडून हात बाद छेदणे सगळे प्राणी मला महिष्मती नगरीचा राजा शस्त्रार्जुन होता. त्या शस्त्रार्जुनाला महाराज या असणाऱ्या आपल्या माहुरगडावर रेणुका माया आधी जमादारणी राहत होती. त्यांच्या आश्रमाला गेला आणि त्या ठिकाणी असणार त्याच्या घरीच आपल्या सैन्यासहित जेवण केलं. आणि महाराज तुम्ही हे कशाने जेवण घातल्या? भूत कुठे निघालेला नाही, मग कशाच्या साह्याने एवढं तुम्ही कार्य केलं? असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं इंद्रदेवाकडून ही गाय उसनी मागून आणलेली आहे. त्या गायीच्या असणाऱ्या काम घेऊन नावाच्या गायीच्या साह्यानं एवढ्या पंक्ती उठल्या. असं म्हणल्यावर महाराज मोठ्या माणसाला घराने जाऊन आत्तानी आपण आपल्या बरोबरच्या माणसासंग वागावं. महाराज त्या सहस्त्रार्जुन राजा महाराजाला हजार हात होते. असा असणारा तो राजा त्याने त्या गायीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळेला सांगितलं म्हटलं तर लांब होते आणि महाराज लांब सांगितलं म्हटलं की नाही व तिला वेळ होते दुसरं काय होया. हजार हाताचा राजा तो असणारा कोण? सहस्त्रार्जुन महाराज. याचा पुढे काय होते काय तू जरा येणे रावणे जाण सांडून आराध चिन्ह भेद मागणे नापणा सिद्धे गोरान देई मात्या. याच पतीचा असणारा हाच राजा असणारा रावण लंकेचा राजा महाराज. लंकामध्ये सागेश्वर हे बामणी गाव नाही. हे बामणीकडे आम्ही आल्यानं आम्ही खरब्यारांचे भाग जोडले गावचे. तुम्हाला लक्षात राहिलं असं सांगल्यानं पुन्हा सांगावं. या ठिकाणी महाराज इकडे आलं की परिसर लई चांगला वाटायला आम्हाला. काय मंदिर आहे? पैसा आहे महाराज इकडे असो. या ठिकाणी असणार त्या राजा रावणानं महाराज भीक मागलं. काय केलं झालं? घरी 80,000 बायका होत्या. मग सीतेसाठी चिता माय भिक्षा दे म्हणून माय म्हणताना त्या रावणानं त्यानं कसं केलं, यानं असं केलं, रावणाचं कसं व्हायलं असं असणारा प्राणी मी बोलू लागलेला आहे. माता म्हणे जियेसिया भोगू पाये पियेसिया फक्त निळालेल्या धुळेसी समुद्र सैनेसी मारविले. त्या ठिकाणी असणारा राजा रावणानं ते केलंय. कपट केलं महाराज. त्याची अशी अवस्था झाली. 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या महाराज. एका बायकोची मुलं झाले. आता अगोदर प्रत्येक म्हाताऱ्याला 2 बायका होत्या. बायकोने काही पडायचं नाही. आता काय जमान्यामध्ये कसलं झाले काय नाही महाराज, आता ते सांगायचं काही राहिले नाही. या ठिकाणी असणार त्या ठिकाणी रावणानं महाराज कसं केलं असा प्राणी मी बोलू लागलेला आहे. युद्धराची गती कायच्या भक्ती नाडले देवाच्या ईश्वरत्व झाड मानाची सोयभितेची लागला. मोठ्या मोठ्याचं कसं झालं हो, मग आपला कसं होईल कोण म्हणाले. काय मी बोलू लागलेला आहे. आपण होणे या रंगा बळीसी मागो लागला भीक तेने द्वारपाळ केला जगा पुराणे असंख्य बोलती. महाराज हा विष्णू परमात्मा भगवान पांडुरंग परमात्मा देवाने तरी करावं काय? माणसं चुकले तर चुकले, आपण चुकीचे कुठले आहोत महाराज. आपण नाही चुकता उघड बोलत आता बोलण्याला अर्थ नाही. उतरल्यावर चांगलं वागावं याला म्हटलं. वागायला 1 रुपयाची गती लागणार, फुकट वागणं आहे. वागायलाच कळलं आहे. रामायणामध्ये एक संस्कार आहे. संस्कार सर्वात मोठा दागिना आहे महाराज. हे ऐकून आपण वागल्या आपल्याला आयुष्यात बाळगपणे काहीच कमी पडणार एवढा असणार आहे. परंतु कळतच नाही, कळून देतच नाही. या ठिकाणी असणार आता काळे विकार करते या लागे गा कपटाची वार्ता भली नवे गा सरवता कपट करीत कपिला
राहुल आता सगळ्याला रामायण माहित आहे. या पद्धतीने याला आधी कपिनाथा महाराज याच्यासाठी मी महावैष्णव मावळ्याला वेगळा करायचा आलेला आहे. कोण म्हणाले? काळ विचार करू लागलेला आहे बोला. श्रीरामाच्या निज भक्ताच्या शिकवणी कपट करीत ते सगळे सयच मरण पावत नरक भोगिता अनिवार्य. याच्यासाठी असणाऱ्या त्या भगवान प्रभू रामचंद्राचा दूत मारुत्या महाराज एवढ्या निर्मळ माणसाला जोडून दिलं. राक्षस म्हणाले हो आणि आधीच कपटाचं होतं, परंतु विचार राक्षसाचे किती चांगले म्हणा की विचार करू लागलेला आहे बोला. हनुमान श्रीरामाचा किंकरा श्रीराम भजने अति तत्पर काशी कपट करी जाणारा काचे शरीर वाचना. हनुमान श्रीरामाचा किंकर मारुत्या भगवान प्रभू रामचंद्राचे दीपभूत आहे. अखंड नाम चिंतन महाराज ज्यांना अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण नाम एवढं श्रेष्ठ काही नाही. डब्यामध्ये